जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले. बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली असतील नाही तर दुसरं काय. पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय बेअकली जनता पार्टी. आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो. मी येऊन उभा आहे, परत कसे जातात बघतो. तू आडवा येच, तुला गाडूनच पुढे जातो. आडवाच आहे तू. अरे लाज वाटली पाहिजे. 2-3 वेळा एकदा तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला, मग माझ्या घरात तिकडे येऊन उभा राहिला, तिकडे तुला साफ करून टाकला. लाज नाही, लज्जा नाही. काल मोदी पण म्हणला नाही. बाळासाहेब हे म्हणाले, बाळासाहेब का तुमच्या वर्गात होते? हा, बाळासाहेब काय हिंदू हृदय सम्राट म्हणा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही. हिंदू हृदय सम्राट बोलायला तुमची जीभ अडखळत असेल तर त्या जिभेला सरळ कसं करायचं ही माझी कोकणातली नव्हे संपूर्ण देशातली 4 जूनला वाजवा. आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, संपूर्ण महाराष्ट्रभर फिरतोय आणि कोकण तर माझ्या हक्काचं आहे. रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे, तुम्ही सगळी माझी आपली माणसं आहेत. तुमच्या समोर भाषण काय करू आणि तुमच्या समोर प्रचार तरी कशाला करू? कारण आपलं नातं हे मोदी शान सारखं नाहीये. बहुत पुराना रिश्ता. खरंच आमचा बहुत पुराना रिश्ता आहे. फटाके थांबवा ना आता. आपलं खरंच बहुत पुराना रिश्ता आहे. फक्त हात जोडून एक विनंती करतोय की उद्याच्या 7 तारखेला विनायक राऊतांच्या मशालीचं बटन दाबून मुंबईमध्ये आपलं जे काही काम आहे 20 तारखेसाठी ते करायला तुम्ही सगळे मुंबईत आले पाहिजेत. माझी माणसं मला माझ्या सोबत पाहिजेत. याचं कारण आता 2 दिवसापूर्वी एक बातमी वाचली. अमित शहा यांच्या गांधीनगरमध्ये त्यांच्या लक्षात आले की बरेचशी लोक ही सुट्ट्या लागल्यानं ते पलटायत. नको बाबा हा. म्हणून मग त्यांनी काय केलं, टूर ऑपरेटर्सना एक विनंती केली. अमित शहानी विनंती केली कि बाकी सब ठीक है ना, ईडी वीडी कुछ आए नहीं ना आपके पास. आणि त्यांना सांगितलं की जरा तुम्ही तुमच्या टूर्स या रद्द करा अशी विनंती केली आणि त्यांनी टूर्स रद्द केल्या. असो, तो त्यांचा भाग आहे. आज मी कोकणात येणार म्हटल्यानंतर कोणीतरी मला धमकी दिली. आता आपल्यामध्ये मराठीत काही म्हणी आहेत. आता त्या म्हणी मी काही केलेल्या नाहीत आणि तुम्ही पण केलेल्या नाहीत. त्याच्यामुळे म्हणीतली नावं ही मी तर काही ठरवलेली नाहीयेत. पण एक म्हण अशी आहे, शुभ बोल रे नार्या. आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो. मी येऊन उभा आहे, परत कसे जातात बघतो. तू आडवा येच, तुला गाडूनच पुढे जातो. आडवाच आहे तू. अरे लाज वाटली पाहिजे. 2-3 वेळा एकदा तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला, मग माझ्या घरात तिकडे येऊन उभा राहिला, तिकडे तुला साफ करून टाकला. लाज नाही, लज्जा नाही. बडबडतोय आपला, बडबडतोय. म्हणून म्हटलं शुभ बोल रे नार्या. आता नाव मी काही ठेवलेलं नाही. तसं पाहिलं तर एक 4 दिवसापूर्वी मी रत्नागिरी तिकडे येऊन गेलो होतो कोकणात. आता म्हटलं 4 दिवसांनी परत येऊन बोलायचं काय. पण देव आपल्यावरती किती देवाचे आशीर्वाद आहेत बघा. आजच रत्नागिरीमध्ये जे आपल्याला नकली म्हणतात त्या बेअकली जनता पक्षाचे एक नेते येऊन तिकडे पचकून गेले. बेअकली जनता पार्टी म्हणजे शिवसेनेला नकली म्हणतात ते बेअकली असतील नाही तर दुसरं काय. पुन्हा एकदा चॅनलला सांगतोय बेअकली जनता पार्टी. आज हा नवीन शब्द दिलाय. कारण आजपर्यंत मी भेकड जनता पार्टी म्हणत होतो, काय लाज वाटायला तयार नाही. भाकड म्हणत होतो, काय लाज वाटत नाही. कमळाबाई म्हटलं, आता बेअकली म्हणतोय. आता बची किती बाराखडी म्हणायची यांच्यासाठी. याच्या बाराखड्या म्हणजे येतात मला, पण थोडं शांत संयमी असं माझ्यावरती शिक्का बसल्यामुळे मी बोलू शकत नाही. आता हे बेअकली जनता पक्षाचे जे सरदार आहेत ते येऊन गेले तिकडे आणि मला काही गोष्टीत आव्हान देऊन गेले. हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला, हिम्मत असेल तर त्याच्यावर बोला.
अहो अमित शहाजी, तुमच्यात जर का हिंमत असेल तर जनतेच्या प्रश्नावरती बोला. 10 वर्ष तुम्ही तिकडे अंडी उभवत बसलाय. कोंबडी चोर बरोबर घेतला तरी अजून अंड्यात पिल्लू का नाही बाहेर येत, त्याच्यावरती बोला. नुसतं आपलं उभवतंय आपलं. अहो तुमच्यापेक्षा खरंच कोंबडं बरं. अंड उभवलं तर पिल्लू तरी येतं. तुम्ही 10 वर्ष खुर्च्या उभवताय तरी त्यातनं काही बाहेर पडत नाही. ढेकणं झाली असतील खुर्चीमध्ये तरी लाज नाही. जणू काय राम मंदिर यांनी बांधलं. राम मंदिर बांधलं, चांगलं केलं की वाईट केलं? अहो चांगलंच केलं. पण जेव्हा तुमची हिंमत नव्हती तेव्हा शिवसेनेने पुढाकार घेतला होता. बाळासाहेबांबद्दल बोलताना काल मोदी पण म्हणला नाही. बाळासाहेब हे म्हणाले, बाळासाहेब काय तुमच्या वर्गात होते? हा, बाळासाहेब काय हिंदू हृदय सम्राट म्हणा. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे बोला तुम्ही. हिंदू हृदय सम्राट बोलायला तुमची जीभ अडखळत असेल तर त्या जिभेला सरळ कसं करायचं ही माझी कोकणातली नव्हे संपूर्ण देशातली जनता जाणते. पण राम मंदिर वरती बोला. बोलतोच ना, राम मंदिर आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला. मी मुख्यमंत्री होण्याच्या आधी सुद्धा गेलो होतो, मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा गेलो. आणि तुमच्यासारखा तुम्ही काढाल तो मुहूर्त हे नाही आम्हाला पटत. आम्ही म्हणू जेव्हा आमच्याकडे आम्हाला वाटेल राम आम्हाला दर्शनाला बोलवतोय उठून आणि जाऊ. 2 वेळा गेलोच.